घटनाचा उहापोह करता येईल, पण तो माझा विषय नाही आहे. आणि त्यानिमित्त का होईना खंडित होणारे संविधान, हे संविधान कसं खंडित होत आहे, क्षणोक्षणी याची अवमानना कशी होत आहे, केल्या जात आहे. आणि या दृष्टीने त्याचा दुसरा पैलू म्हणजे विघटित होणारी लोकशाही. आणि लोकशाही कशी नष्ट होऊन हुकुमशाहीकडे या देशाची वाटचाल चालू आहे. या संबंधात संविधानावर शासक आपल्यासमोर त्यांच्याशी माहिती 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेत आपलं शेवटचं भाषण करताना माननीय डॉक्टर बी.आर. आंबेडकर म्हणतात, कारण ते भाषण असं होतं की 3 वर्षाच्या कालावधीमध्ये संविधान निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये संविधानाच्या निर्माणावर, संविधानावर जे काही आक्षेप घेण्यात आलेले होते, ज्या काही शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या, जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते, त्या सर्वांचं उत्तर देणारं ते भाषण होतं. आणि संविधानाची भावी वाटचाल कशी असेल याचा दिशानिर्देश करणारंही ते भाषण होतं. एक आक्षेप असा होता संविधानावर की या संविधानात प्राचीन भारतीय संस्कृतीचं काहीही प्रतिबिंब दिसत. त्या प्रश्नाला उत्तर देताना माननीय डॉक्टर आंबेडकर म्हणतात की सर्वांचा असा समज आहे की लोकशाही गणराज्याची संकल्पना ही फ्रान्सच्या क्रांतीमधून घेतलेली आहे. 1789 सेवा देत नाही, ही फ्रान्सची क्रांती आहे. आणि जगाची अशी मान्यता आहे त्या फ्रान्सच्या क्रांतीने या जगाला समता, स्वतंत्रता आणि बंधुता ही मूल्य दिली अशी मान्यता आहे. आणि तोच आरोप आपल्या संविधानाने होता किंवा संविधानामध्ये जेव्हा समता, स्वतंत्रता, बंधुता, गणराज्य संकल्पना स्वीकारण्यात आलेल्या होत्या, त्याचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की मी ही लोकशाही गणराज्याची संकल्पना जी आहे, ही संकल्पना काही फ्रान्सच्या क्रांतीमधून घेतलेली नाही. ही संकल्पना मी बुद्धाच्या संघापासून शिकलेली आहे. त्याच्यात विस्तारानं जाणार नाही. आणि त्यामुळे आजच्या या प्रसंगी संविधान दिवसाच्या निमित्ताने मी लोकशाही गणराज्याचे आद्य प्रवर्तक तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करतो. भारताच्या संविधानाचे निर्माता. संविधान आपल्याला का महत्त्वाचं वाटतं, संविधान दिवस आपण का साजरा करावा, त्याचं औचित्य काय हे सांगण्याची गरज नाही आहे. परंतु तरीही मी या संविधानाला आमच्या मुक्तीचा प्रलेख मानतो. आणि त्यामुळे अशा प्रलेखाचे निर्माता माननीय डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या प्रसंगी थोडंसं संविधानाच्या निर्माणाचे काही ठळक बाबी मी सांगू इच्छितो. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेचं सत्र आरंभ झालं. त्या संविधान सभेमध्ये निर्वाचित सदस्य, प्रांतीय विधानमंडळातून निर्वाचित सदस्य उपस्थित होते. मुस्लिम लीगचा बहिष्कार होता, त्यामुळे मुस्लिम लीग त्या सभेमध्ये उपस्थित नव्हती. आणि संस्थानांचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी यायचे होते. आणि त्यामुळे मग प्रांतातून निर्वाचित झालेले प्रतिनिधी एक्सक्लुडिंग मुस्लिम लीग त्या संविधान सभेमध्ये उपस्थित होती. आणि अशा परिस्थितीमध्ये संविधान निर्माणाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आणि 26 नोव्हेंबर 1949ला या संविधानाला स्वीकृती मिळाली. संविधान निर्माणाची जी प्रक्रिया आहे ही संसदीय प्रक्रिया होती. संविधान संसद होती असं गृहीत धरा तुम्ही. शेवटी 15 ऑगस्ट 1947 नंतर संविधान सभेने संसद म्हणूनही कार्य आरंभिलं होतं. 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो, त्यामुळे संविधान सभा 2 प्रकारे कार्य करत होती. काही सत्र हे संविधान निर्माणाकरता होते आणि काही सत्र हे संसद म्हणून, पार्लमेंट म्हणून संविधान सभा कार्य करत होती. आणि मग संविधान निर्माणाची संपूर्ण प्रक्रिया ही संसदीय प्रक्रिया होती. आणि संसदेमध्ये कोणताही प्रस्ताव पारित करायचा असेल तर पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि तिसरं वाचन अशी ती प्रक्रिया आहे. 3दा तो प्रस्ताव मांडावा लागतो
आणि 3दा तो स्वीकृत झाला असं घोषित करावं लागतं, तर तो प्रस्ताव अंतिमरित्या स्वीकृत होतो. तसंच संविधानाचंही झालं. संविधानाचीही 3 वाचन झाली. शेवटचं वाचन, तिसरं वाचन जे आहे ते 17 नोव्हेंबर 1949ला सुरू झालं, आरंभ झालं. 17 नोव्हेंबर 1949 पर्यंत संविधान निर्माणाची पूर्ण प्रक्रिया संपलेली होती, काहीही शिल्लक नव्हतं, पण तरी तिसरं वाचन शिल्लक होतं. आणि त्यामुळे मग 17 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्ताव मांडला संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून. द ऑनरेबल डॉक्टर बी आर आंबेडकर. डॉक्टर बी आर आंबेडकरांना जेव्हा संबोधिलं गेलं तेव्हा त्यांना ऑनरेबल डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणूनच संबोधिलं जात होतं त्यांना. आणि मग त्यांनी प्रस्ताव मांडला, मिस्टर प्रेसिडेंट सर आय मूव. मी मिस्टर प्रेसिडेंट मी प्रस्ताव सादर करतो. द कॉन्स्टिट्यूशन हॅज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड. या संविधान सभेने संविधान ज्या प्रकारे निर्धारित केलेलं आहे ते संविधान स्वीकृत करण्यात यावं. द कॉन्स्टिट्यूशन हॅज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड. हा प्रस्ताव मांडला. त्यांना विनंती करण्यात आली की तुम्ही भाष्य करावं, तुम्ही भाषण द्यावं. त्यावर डॉक्टर आंबेडकर म्हणाले की मी आता भाषण नाही देणार, मी शेवटी भाषण देईन. तुमची सगळ्यांची भाषणं संपल्यानंतर मी शेवटी मग जर काही असेल तर मी निश्चितपणे भाषण देईन. आणि त्यांनी त्या दिवशी भाषण द्यायचं नाही म्हटलं. आणि मग 26 नोव्हेंबर 1949ला संविधान 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण झालं. फार सुंदर भाषण आहे, जरूर वाचावं, अवश्य वाचावं जर शक्य असेल तर. आणि मग 26 नोव्हेंबर 1949ला औपचारिकता म्हणून संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं भाषण झालं. फार सुंदर भाषण आहे ते, कारण सर्वसमारोपीय भाषण होतं. आणि त्या भाषणामध्ये संविधान सभेने डॉक्टर बी आर आंबेडकरांची मसुदा समितीवर जी निवड केली आणि मसुदा समितीने त्यांना जे अध्यक्ष बनवलं त्याकरता फार सुंदर उद्गार आहे, ते मी रिपीट नाही करणार, तुम्ही वाचावेत अशी माझी अपेक्षा आहे. आणि मग शेवटी, भाषणाच्या शेवटी अध्यक्ष म्हणतात, इट नाव रिमेन्स टू पुट द मोशन विच वॉज मूव्ड बाय डॉक्टर आंबेडकर टू व्होट ऑफ द हाऊस. म्हणजे 17 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर आंबेडकरांनी जो संविधानाच्या 3ऱ्या वाचनासंबंधीचा प्रस्ताव मांडला, आता तेवढाच प्रश्न शिल्लक आहे आणि तो प्रस्ताव मी सभेपुढे मांडतो. आणि मग ते म्हणतात, द क्वेश्चन इज दॅट द कॉन्स्टिट्यूशन हॅज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड. संविधान सभेने निर्धारित केल्यानुसार संविधान स्वीकृत करण्यात यावं. आणि द मोशन वॉज अडॉप्टेड. प्रस्ताव स्वीकृत झाला. प्रोलॉंग चिअर्स, हे माझे शब्द नाही आहेत, हे डिबेट्समधले शब्द आहेत. डिबेट्समध्ये लिहिले आहेत, जिथे टाळ्या वाजवल्या गेल्या ते लिहिलेलं आहे की ॲप्लॉज. जिथे चिअर्स हर्षध्वनी झाला तिथे लिहिलेलं आहे की चिअर्स हर्षध्वनी, हे सगळं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. आणि प्रोलॉंग चिअर्स म्हणजे दीर्घावधीपर्यंत हर्षध्वनी टाळ्याच्या गजरामध्ये संविधान स्वीकृत झालं. सगळ्यांनी संविधान स्वीकृत केलं. 1-2 कदाचित अपवाद असतीलही, परंतु ते अपवादच असतात जेव्हा अशा प्रकारची प्रक्रिया. कारण बुद्धही म्हणतात की बहुजन हिताय म्हणतात, सर्वजन हिताय शक्य नाही आहे, बुद्धांनाही शक्य नव्हतं. आणि संविधानाचा घोषवाक्य सुरुवातीला होतं की मॅक्झिमम गुड ऑफ मॅक्झिमम नंबर. वेलफेअर स्टेट तर होतंच, परंतु मॅक्झिमम गुड ऑफ मॅक्झिमम नंबर, अधिकतम लोकांचं अधिकतम कल्याण, हेच संविधानाचं ब्रीद होतं. आणि मग प्रोलॉंग चिअर्स झाले. आणि अशा प्रकारे ते संविधान स्वीकृत झालं. आज 26 नोव्हेंबर 2020 संविधानाला 70 वर्ष झाली. आणि आजच्या प्रसंगी आणखी एका गोष्टीची आठवण करणं आवश्यक आहे, ती म्हणजे गोलमेज परिषद. गोलमेज परिषद 13 नोव्हेंबर 1930ला आरंभ झाली. 13 नोव्हेंबर 1930ला आरंभ झाली. आणि त्या गोलमेज परिषदेलाही आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. संविधानाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत आणि गोलमेज परिषदेलाही 70 वर्ष पूर्ण होत आहेत. 20 नोव्हेंबर 1930ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये पहिलं भाषण दिलं. 17 डिसेंबर 1946ला संविधान सभेमध्ये पहिलं भाषण दिलं. माझ्या दृष्टीने ही दोन्ही भाषणं बाबासाहेबांच्या पॉलिटिकल करिअरमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे.
दोन्ही भाषणांनी त्यांच्या पॉलिटिकल करिअरला एका वेगळ्या पद्धतीने ऐतिहासिक टर्न दिला असं मला वाटतं. गोलमेज परिषदेत पहिल्या भाषणात काय म्हटलं डॉक्टर आंबेडकरांनी? वी वॉन्ट गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. डॉक्टर आंबेडकर हे एकमेव प्रतिनिधी असे होते की ज्यांनी पहिल्याच भाषणामध्ये वी वॉन्ट गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल असं म्हटलं. आणि मग त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण केलं त्यांनी. भारतीय गोलमेज परिषद भारताला औपनिवेशिक स्वराज्य देण्यासाठी, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली होती. औपनिवेशिक डोमिनियन स्टेटस, स्वतंत्रता नाही. डोमिनियन स्टेटस याचा अर्थ असा की राज्य ब्रिटिशांचं राहील, परंतु जिथे ब्रिटिशांचं राज्य आहे त्या कॉलनीजमध्ये तिथल्या लोकांना काही पॉलिटिकल राईट्स दिले जातील आणि राज्यकारभारात त्यांचा सहभाग असावा. याला डोमिनियन स्टेटस म्हणतात. ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं त्यांना अशा प्रकारचं डोमिनियन स्टेटस देण्यात आलेलं होतं. भारतामध्ये ती प्रक्रिया सुरू झाली होती. आणि जर डोमिनियन स्टेटस देण्यात येईल, कारण गोलमेज परिषद ही काही अनुसूचित जातींना त्याला स्वतंत्र मतदारसंघ म्हणतो किंवा सेपरेट इलेक्टोरल देण्याकरता आयोजित करण्यात आलेली नव्हती. ही गोलमेज परिषद जी आयोजित करण्यात आलेली होती. जर भारताला डोमिनियन स्टेटस द्यायचं असेल तर मग भारताला संविधान लागेल एक, आणि त्या संविधानाच्या निर्मितीसाठी ही गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती. अल्पसंख्याकांचे हक्क किंवा स्वतंत्र मतदारसंघ हा अत्यंत नॉमिनल इश्यू होता त्यांच्याकरता. गोलमेज आपल्याकरता कितीही महत्त्वाचा असेल, पण टोटल गोलमेज परिषदेकरता हा एक छोटासा मुद्दा होता, काही फार महत्त्वाचा मुद्दा नव्हता. संविधान, त्याला ते संविधान म्हणतात. आणि गोलमेज परिषदेचा परिणाम म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 अस्तित्वात आला. हे आपल्याला माहीत आहे. परंतु इट वॉज अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ डोमिनियन स्टेटस. इट वॉज अ कॉन्स्टिट्यूशन. ही औपनिवेशिक भारताकरता संविधान होतं, त्याला संविधान म्हटलं गेलं. मी आवर्जून का सांगतो? कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935च्या निर्माणात डॉक्टर आंबेडकरांचं मोठं योगदान होतं. भारतीय प्रतिनिधींच्या पैकी सर्वात जास्त योगदान स्वतंत्र मतदारसंघ मिळवलं तेवढंच आपल्याला माहीत आहे गोलमेज परिषदेविषयी. परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935च्या निर्माणात, अर्थात तत्कालीन भारताच्या संविधानाच्या निर्माणात डॉक्टर आंबेडकरांचं फार मोठं योगदान होतं. अँड दॅट वॉज रेकग्नाइज्ड बाय ब्रिटिश पार्लमेंट, ब्रिटिश प्राईम मिनिस्टर ऑल्सो. एक समिती होती, संविधान सुधारणा समिती असं तिचं नाव होतं. त्या समितीवर डॉक्टर आंबेडकर होते आणि त्या समितीने काही लोकांच्या साक्षी नोंदवल्या संविधानासंबंधात. त्यांच्यासमोर कोण कोण उपस्थित होतं? त्यांच्यासमोर चर्चिल उपस्थित होते साक्षी देण्याकरता. त्या समितीचं महत्त्व लक्षात घ्या. चर्चिल उपस्थित होते, सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया सॅम्युअल होल उपस्थित होते त्यांच्या पुढे. आणि तिथे ते म्हणतात, डॉक्टर आंबेडकरांनी सॅम्युअल होलने व्हाईट पेपर प्रकाशित केलेला होता, त्यामध्ये काही त्रुटी होत्या. डॉक्टर आंबेडकरांनी त्या उणिवा दाखवल्या आणि सॅम्युअल होतात द ॲक्यूट इंटेलिजन्स of Dr. Ambedkar could find some lacunas in this case. म्हणजे he was recognized संविधानाचे तज्ज्ञ म्हणून रिकॉग्नाइज झाले. जगाच्या संविधानाचा अध्ययन करता, भाष्यकार म्हणून गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी स्वतःला प्रस्थापित केलं. आपल्याकरता तेवढंच आहे की आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळालेत आणि गांधींचं आमरण उपोषण वगैरे वगैरे, पण ही एस्टॅब्लिश्ड हिमसेल्फ as an expert in the world constitution, established. त्याचा परिणाम भारताच्या संविधान सभेत झाला. नोबडी हॅड एस्टॅब्लिश्ड लाईक दिस. कोणीही अशा प्रकारे स्वतःला प्रस्थापित केलं नव्हतं. म्हणून कधी कधी आपल्याला गोलमेज परिषदेची आठवण आपण केली पाहिजे. आणि म्हणून मग त्या गोलमेज परिषदेलाही 90 वर्ष झालेली आहे. भारताच्या संविधानालाही 70 वर्ष झाली. संविधान जिवंत आहे, संविधान कार्यक्षम आहे. याबद्दल आपण भारताला धन्यवाद दिले पाहिजेत, भारताच्या लोकांना धन्यवाद दिले पाहिजे, भारताच्या लोकांना धन्यवाद दिले पाहिजे. डॉक्टर आंबेडकर एका भाषणामध्ये म्हणतात, रानडे गांधी आणि चीनामध्ये ते तुम्हाला वाचायला मिळेल. त्या भाषणामध्ये म्हणतात, कोणताही कायदा, संविधान इज कॉल्ड लॉ, संविधान हा कायदा आहे.
त्याला बेसिक लॉ म्हणतात. इट इज बियॉन्ड दॅट, नो डाऊट. किंवा संविधानाला म्हणतात. संविधानाची साधी सोपी व्याख्या जर पाहिजे असेल तर 2 शब्दात करता येते. संविधानाची जगाच्या पातळीवर व्याख्या केली जाते. ती व्याख्या अशा प्रकारची आहे की कॉन्स्टिट्यूशन इज द प्रिन्सिपल्स ऑर प्रेसिडेंट्स टू गव्हर्न द स्टेट. एवढीच व्याख्या आहे. प्रिन्सिपल्स ऑर प्रेसिडेंट्स. प्रेसिडेंट्सचा अर्थ असा होतो की परंपरा. प्रिन्सिपल्स रिटर्न असेल तर प्रिन्सिपल्स, रिटर्न नसेल कॉन्स्टिट्यूशन तर प्रेसिडेंट्स असतात. ब्रिटनचं संविधान, इंग्लंडचं संविधान हे लिखित संविधान नाही. ते जे सगळ्या परंपराने सगळ्या गोष्टी चालतात, त्यांना लिखित संविधानाची गरज वाटत नाही. माझ्या माहितीत दुसरं असं कोणताही देश नाही की ज्यांच्याकडे अलिखित संविधान आहे. बाकी साधारणपणे सर्वांचं लिखित संविधान आहे. एवढी संविधानाची व्याख्या आहे. आणि आपलं संविधान बियॉन्ड दॅट. प्रत्येक देशाचं बियॉन्ड दॅट असते. आणि जे बियॉन्ड आहे ते त्या संविधानाचं वैशिष्ट्य असतं. लक्षात येतं का? बाकी सगळे प्रिन्सिपल सारखेच असतात. पार्लमेंट कशी चालवावी इंग्लंडमध्ये तेच आहे, भारतामध्ये तेच आहे. जिथे जिथे पार्लमेंट आहे तिथे तेच आहे. प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी कशी असावी त्याचे प्रिन्सिपल ठरलेले आहेत. त्याच्यामध्ये काही वाद नाही. ते काही संविधानाचं वैशिष्ट्य नसते. तरीही प्रत्येक देशाचं संविधान वेगळं का आहे? तरीही प्रत्येक देशाचं संविधान का वेगळं आहे? या प्रिन्सिपलच्या पलीकडे जे आहे ते त्या संविधानाचं वेगळेपण. आपण सगळे सारखेच आहोत पण तरीही सगळे भिन्न आहोत. आपण सगळे इथे बसलेले सगळे सारखेच आहोत तरीही भिन्न आहोत की नाही? आणि ते भिन्नत्व आपली ओळख आहे. सारखेपणा आपली ओळख आहे का? ते भिन्नत्व आणि ते भिन्नत्व प्रत्येक संविधानाची ओळख आहे. सारखेपणा इंग्लंडच्या संविधानात काय आहे, भारताच्या संविधानात काय आहे, याच्यावर भारताच्या संविधानाची ओळख होत नाही. आणि भिन्नत्व का असतं संविधानामध्ये? हे भिन्नत्व एवढ्याच करता असतं की तो देश वेगळा असतो, त्या देशाचे लोक वेगळे असतात, त्या देशाचा इतिहास वेगळा असतो, त्या देशाची संस्कृती वेगळी असते, त्या देशाच्या परंपरा वेगळ्या असतात. आणि तो देश भविष्यात कुठे न्यावा हे वेगळ्या पद्धतीने नियोजित केलं जातं. आणि ही सर्व वैशिष्ट्ये त्या संविधानामध्ये असतात. आणि ती वैशिष्ट्ये त्या संविधानाला एक वेगळं अस्तित्व प्रदान करतात. भारताचे संविधान अशाच प्रकारचं आहे. जेव्हा संविधान निर्माण करण्यात आलं तेव्हा किती दिवस चालेल, किती वर्ष चालेल संविधान, याविषयी खूप शंका उपस्थित करण्यात आलेल्या. कोणी म्हणत होते 5 वर्ष राहील, कोणी म्हणत होते 10 वर्ष राहील. परंतु त्याच्यानंतर हे संविधान आजही 70 वर्ष झाले जिवंत आहे. आणि मग या ठिकाणी 2017चा सर्वोच्च न्यायालयाचा राईट टू प्रायव्हसीचा निर्णय आहे. त्या संबंधात सर्वोच्च न्यायालय म्हणतं की भारताचं संविधान हे चिरंतन आहे. चिरंतन आहे. व्हाय? इट इज इटर्नल अँड ऑर्गॅनिक डॉक्युमेंट. ऑर्गॅनिक शब्द वापरलेला आहे. ह्याच्याही प्रलेख आहे. ऑर्गॅनिक याचा अर्थ असा की आपली काही वैशिष्ट्ये कायम ठेवूनही बदलत्या परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता ज्यामध्ये आहे ते चिरंतन राहतात, जिवंत. काय म्हणतोय मी? लक्षात घ्या. आपली मूलभूत वैशिष्ट्ये कायम ठेवूनही बदलत्या काळ आणि परिस्थितीनुसार जे समाज, जे देश, ज्या व्यक्ती, जे प्राणी बदलतात ते जिवंत आहेत. जे नाही बदलू शकले ते डेड झालेले आहेत. ते जिवंत असून मेल्यासारखे आहेत. ते जिवंत असून मेल्यासारखे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय म्हणतं इट इज अन ऑर्गॅनिक डॉक्युमेंट. वर्तमान काळाकरता जेवढं सुसंगत आहे भावी काळाकरताही तेवढं सुसंगत आहे. कारण भावी काळाच्या गरजानुसार उत्तरं देण्याची क्षमता, त्यांच्या समस्यांच्या, त्यांच्या प्रश्नांच्या, त्यांच्या आशा आकांक्षांना उत्तरं देण्याची क्षमता या संविधानात आहे. म्हणून इट इज अन इटर्नल डॉक्युमेंट बिकॉज इट इज अन ऑर्गॅनिक डॉक्युमेंट. बिकॉज इट इज अन ऑर्गॅनिक डॉक्युमेंट. आणि असं असताना बाबासाहेबही म्हणतात, 4 नोव्हेंबर 1948ला मसुदा प्रस्तुत करताना बाबासाहेब म्हणतात, आय फील दॅट इट इज वर्केबल. आय फील दॅट इट इज वर्केबल. कॉन्स्टिट्यूशन वर्केबल. इट इज फ्लेक्सिबल. तसं मी सांगितलं तुम्हाला की मूलभूत वैशिष्ट्ये कायम ठेवून बदलत्या परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी. इट इज स्ट्रॉंग इनफ
टू होल्ड द कंट्री टुगेदर बोथ इन पीस टाईम अँड वॉर टाईम. युद्ध असो की शांततेचा काळ असो, दोन्ही काळात देशाला एकत्र एकसंघ ठेवण्याची क्षमता या संविधानात आहे. आज भारत एक संघ आहे, याला एकमेव कारण भारताचं संविधान आहे. आज अल्पसंख्याकांना विचारा तुम्ही या देशात सुरक्षित आहात का, ते म्हणतील संविधान आहे तोपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत. ज्या दिवशी संविधान नसेल त्या दिवशी आम्ही सुरक्षित राहणार नाही. त्या दिवशी आम्ही, हे सर्टिफिकेट आहे, हे अल्पसंख्याकांनी दिलेलं संविधानाला सर्टिफिकेट आले. कारण ज्या दिवशी संविधान नसेल त्या दिवशी हा देश एक संघ राहू शकणार नाही, ही गॅरंटी आहे. कारण जिथे अल्पसंख्याक, कारण युरोपचा इतिहास आहे, पाकिस्तानचा इतिहास आहे. पाकिस्तान का तुटलं? एकाच धर्माचे लोक होते ना, धर्म एकच होता, दोन होते, धर्म एकच होता. तरीही धर्म, भाषा आणि संस्कृती हे देश विघटित करण्याचे सर्वात महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. जगामध्ये जिथे जिथे ज्या ज्या देशांचं विघटन झालं ते विघटन या 3 घटकांमुळे झालं. धर्म, धर्माला जोडलेली भाषा आणि त्यांची संस्कृती. बंगाली लोकांनी म्हटलं आमची भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, धर्म एक जरी असला तरी तुम्ही आमच्यावर राज्य करावं हे आम्हाला मान्य नाही. आयर्लंडच्या विभाजनामध्ये एक प्रसिद्ध वाक्य आहे, तुम्ही आम्हाला काहीही दिलं तरी तुम्ही आमच्यावर राज्य करावं हे आम्हाला मान्य नाही. जिनाने तेच म्हटलं की काँग्रेस पार्टी हिंदूंची पार्टी आम्हाला माहीत आहे, तुम्ही काहीही म्हटलं आम्ही याचं प्रतिनिधित्व करतो, त्याचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही सगळ्या भारताचं प्रतिनिधित्व करतो. गोलमेज परिषदेमध्ये गांधींनी दावा केला होता की मी सगळ्या भारताचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे मी पददलित वर्गांचंही प्रतिनिधित्व करतो. आंबेडकर नाही करत. दावा केला होता, वाचा तुम्ही, केला होता की नाही दावा? आणि मग आपण काय केलं होतं? तारा पाठवल्या होत्या. त्यावेळी एक तार इंग्लंडला पाठवायला किती खर्च येत असेल? किती खर्च येत असेल? 2 रुपयापर्यंत. आणि त्यावेळी मजुरी किती असेल? एक आना. त्यावेळी मजुरी किती असेल? 1 आना. तरीही हजारो तारा गेल्या. त्याचं मोल आहे का? आज त्या दिवशी त्यावेळेचा 1 आना आजचे किती रुपये होतील कल्पना करा. आणि एवढं योगदान दिलं आपल्या लोकांनी, ज्या लोकांजवळ संध्याकाळच्या जेवणाची सोय नव्हती त्या लोकांनी. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर जेव्हा मतदानाचा अधिकार मागतात तेव्हा म्हणतात की माझे लोक एवढे अवेअर आहेत. आता आहेत की नाही मला माहीत नाही, स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेल. माझे लोक एवढे अवेअर आहेत कारण मतदानाचा अधिकार जेव्हा मागितला डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा त्या सभेमध्ये उपस्थित असलेले भारताचे सर्व प्रतिनिधी सार्वत्रिक मतदानाच्या विरोधात होते, पात्र नाही आहेत हे लोक. आणि मग बाबासाहेबांनी प्रश्न केला, जर हे लोक पात्र नसतील मतदानाकरता तर मग तुम्ही डोमिनियन स्टेटस कोणाकरता मागता? बाबासाहेबांचा काय प्रश्न होता? तुम्ही डोमिनियन स्टेटस कोणाकरता मागता? हा प्रश्न होता बाबासाहेबांचा. आणि बाबासाहेब म्हणतात की मुंबई प्रांताच्या निवडणुकीमध्ये पददलितांनी ज्या शून्यतेने मतदान केलं तो पुरावा आहे की ते अशिक्षित असतील परंतु तरीही शून्य आहेत, आपल्या अधिकाराचा वापर करू शकतात. आणि म्हणून म्हणतात डॉक्टर आंबेडकर, इट इज वर्केबल इंडीड इफ आय मे से सो इफ थिंग्स गो रॉंग अंडर द न्यू कॉन्स्टिट्यूशन. या संविधानाअंतर्गत भारतात काही विपरीत घडलं तर, बनसोड म्हणतात भारतात सगळंच विपरीत घडत आहे आज. आताच बनसोडने प्रस्ताव केलं. बनसोड म्हणतात भारतात सगळंच विपरीत घडत आहे गेल्या 6 वर्षापासून. घडण्याची शक्यता बाबासाहेबांनी व्यक्त केली. संविधान कितीही चांगलं असलं तरी जर या संविधानाचा अंमल करताना, अंमलबजावणी करताना काही विपरीत घडलं तर द रिझन विल नॉट बी दॅट वी हॅड ए बॅड कॉन्स्टिट्यूशन. आमचं संविधान वाईट आहे हे त्याचं कारण असणार नाही. तर व्हॉट वी विल हॅव टू से, द मॅन इज वाईल. माणूस अधम आहे, माणूस अधम आहे. आणि त्यामुळे
चांगलं संविधान असलं तरीही त्याच्या हातून वाईट गोष्टी घडू शकतात. माणूस अधम होता म्हणून संविधानाच्या प्रक्रियेतून संविधानाच्या प्रक्रियेतून सत्तेत येऊनही हिटलरने संविधान उद्ध्वस्त केलं. आणि त्याच हिटलरचे वारस आज सत्तेत आहे. जर काही कुणाला जाणून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा हिटलरचं आत्मचरित्र वाचावं, ज्याचं नाव आहे माइन कॉम्फ. मराठीमध्ये ते अवेलेबल आहे की नाही मला माहीत नाही. कधी काळी मी एक पुस्तक वाचलं होतं, नाझी भस्मासुराचा उदय असतो. त्यामध्ये त्या हिटलरविषयी माहिती होती, परंतु त्याचं अधिकृत आत्मचरित्र माइन कॉम्फ म्हणून आहे. आणि त्या माइन कॉम्फमध्ये वाचा आणि नंतर वी आर आवर नेशनहूड डिफाईन हे गोडवलकरांचं पुस्तक वाचा. आणि मग गोडवलकरांचं पुस्तक वाचल्यावर ते म्हणतात की या देशातील अल्पसंख्याक लोकांना हिटलरने ज्यूंना जसं वागवलं तसं वागवलं पाहिजे. हिटलर इज देअर आयडियल. आणि म्हणून हिटलरच्या मार्गाने सत्ता प्राप्त करून संविधान आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. बिकॉज मॅन इज व्हाईल. माणूस अधम आहे. आणि असं होण्याची शक्यता का आहे? कारण बाबासाहेबांना चिंता होती. ब्रिटिश म्हणत होते ते बरोबर होतं की तुम्ही खरंच राज्य करायला पात्र आहात का? तुम्हाला स्वतंत्रता देतो आम्ही, परंतु तुम्ही त्याच्याकरता पात्र आहात का वगैरे वगैरे ते बोलत होते. बाबासाहेबांना चिंता होती की मी लोकशाहीची व्यवस्था तर आणतो आहे, पण खरंच भारताचे लोक लोकशाही करता पात्र आहेत का? भारताचे लोक अशा प्रकारच्या संविधानाकरता पात्र आहेत का? आणि मग ही चिंता व्यक्त करताना म्हणतात बाबासाहेब, त्याला एक परिच्छेद आहे 4 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये, त्याला कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी असं बाबासाहेब म्हणतात. संविधानिक नैतिकता ग्रोथला कोट करतात ते. आणि संविधानिक नैतिकतेसंबंधी डॉक्टर आंबेडकर म्हणतात की संविधानिक नैतिकता याचा अर्थाचा संविधानाप्रती सर्वोच्च आदर आणि संविधानिक संस्थांप्रती आदर. आपले मतभेद व्यक्त करतानाही, आपला विरोध व्यक्त करतानाही, जरूर विरोध व्यक्त करताना संविधानिक संस्थांविषयी सर्वोच्च आदर. आणि त्या संबंधात बाबासाहेब म्हणतात, द क्वेश्चन इज कॅन वी प्रिझ्यूम सच ए डिफ्युजन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. संवैधानिक नैतिकता या समाजामध्ये सर्व स्तरावर डिफ्यूज झालेली आहे, सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे, असं आपण गृहीत धरू शकतो काय? असं बाबासाहेब प्रश्न विचारतात संविधान सभेमध्ये. वी मस्ट रिअलाइज दॅट आवर पीपल हॅव टू लर्न इट. आमच्या लोकांना संवैधानिक नैतिकता शिकावी लागेल. हे केव्हा म्हणतात बाबासाहेब? 4 नोव्हेंबर 1948 साली. त्याच्यानंतर या भारतात जर रेफरंडम घेतलं की संवैधानिक नैतिकता हा शब्द किती लोकांनी ऐकलेला आहे, किमान समजला किती लोकांचा हा भाग वेगळा आहे, किती लोकांनी ऐकलेला आहे, तर मला वाटते 99% लोक म्हणतील की कशाला म्हणतात संविधान, आम्ही नाही ऐकलं भाऊ. मग संविधानात डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948ला म्हटलं होतं वगैरे ही बाब तर दूर, परंतु हे शब्दही लोकांच्या कानापर्यंत पोहोचले नाहीत. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? आणि तरी म्हणतो आम्ही की संविधान जिवंत राहिलं पाहिजे. तरी म्हणतो की BJP संविधान नष्ट करत आहे. तरी आपण म्हणतो BJP आणि RSS संविधान नष्ट करत आहे. आपण म्हणतो ना, इट इज ब्लेम गेम. ब्लेमिंग द अदर्स इज इझिएस्ट वे टू प्रोटेक्ट अवरसेल्फ. आपली नैतिकता सिद्ध करण्याकरता दुसरा अनैतिक आहे एवढं सिद्ध केलं की आपली नैतिकता प्रस्थापित होते. बाकी काही करायची गरज नाही. बरोबर आहे का? आपली नैतिकता सिद्ध करायची तर मी भ्रष्टाचारी नाही तर दुसऱ्याला सिद्ध करा. कारण बिरबलच्या भाषेमध्ये याला म्हणतात, माझ्या रेषेपेक्षा त्याची रेषा मोठी जर असेल आणि मला माझी रेषा मोठी करायची तर त्याची रेषा छोटी करा. मी माझी रेषा मोठी कशाला करत बसू, एवढे श्रम कशाला घ्यायचे? दॅट इज व्हेरी इझी थिंग. म्हणजे बिरबलपासून तर हे सुरू आहे की ब्लेमिंग द अदर्स, ब्लेमिंग द
अदर्स. आणि त्यामुळे म्हणतात की वी मस्ट रिअलाइज दॅट अवर पीपल हॅव टू लर्न इट. आमच्या लोकांना हे शिकलं पाहिजे. आम्ही तर आम्हाला हा शब्द परिचितच नाही आहे, कारण हा शब्द संविधानात नाही आहे. हा शब्द संविधानात नाही आहे, हा शब्द डिबेटमध्ये आहे, 4 नोव्हेंबरच्या भाषणात आहे. आता 4 नोव्हेंबरचं भाषण हे किती लोकांनी वाचलं आपल्यापैकी? प्रश्न आहेत की नाही? त्यामुळे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे वरवर पाहून होत नाही, या प्रश्नाकडे वरवर पाहून होत नाही. आणि मग बाबासाहेब म्हणतात डेमोक्रेसी इन इंडिया इज ओनली अ टॉप ड्रेसिंग ऑन द इंडियन सॉइल. कसा आहे, भिंतीचा रंग आहे ना, हा जो पापुद्रा आहे, एवढं लोकशाही या देशामध्ये माहीत आहे लोकांना, एवढीच, काहीच माहीत नाही. टॉप ड्रेसिंग सॉइल आहे, विच इज इसेन्शियली भारतीय समाज हा मुळात अनडेमोक्रेटिक आहे असं म्हणतात. बुद्धाचा कालखंड सोडला तर उर्वरित काळामध्ये भारतात डेमोक्रेसीचा परिचयच नव्हता. आणि त्याला किती वर्ष झाले? 2500 वर्षापेक्षा 2600 वर्षाचा कालावधी लुटला. ज्या देशात डेमोक्रेसी परिचितच नाही आहे, ज्या देशात हेतुपूर्वक डेमोक्रेसी नष्ट करण्यात आली, अशोकासहित सर्व राज्यांनी या देशातली डेमोक्रेसी नष्ट केलेली आहे. वाईट वाटेल तुम्हाला बनसोडजी, सम्राटांनी डेमोक्रेसी नष्ट केल्या ना या देशातल्या. बुद्धाच्या काळच्या डेमोक्रेसी नष्ट कोणी केल्या? वाचा तुम्ही बुद्ध आणि धम्म. कारण सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी सगळ्यात चांगल्या असतात असं नाही. माणूस आहे ना, माणूसच आहे ना, आणि म्हणून तो इट इज तो चुकतोच. म्हणजे हे सगळं. आणि त्यानंतर भारतात डेमोक्रेसी नाही आली कधीच, ती आणली डॉक्टर आंबेडकरांनी. बुद्धाच्या काळात होती, नंतर डॉक्टर आंबेडकरांनी डेमोक्रेसी आणली. परंतु या डेमोक्रेसी करता आपण अजूनही पात्र झालो नाही, अजूनही नाही, भारतीय म्हणून अजूनही पात्र झालो नाही. आणि त्यामुळे आज आपण या स्थितीला आलेलो आहोत. एक मिनिट, मला जर माझे पेपर जरा ठीकठाक करू द्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात आज जे बदल सुरू आहे, आज वर्तमानात 2020 मध्ये संविधान न बदलता संविधान विकृत केलं जात आहे, संविधान नष्ट केलं जात आहे. संविधान संशोधन केले जात नाही. 370 कलमाचं जर संशोधन सोडलं तर बाकीची कोणतीही बाब संविधान संशोधन करून केले जात नाही, तरी संविधान विकृत केलं जात आहे. डॉक्टर आंबेडकर त्याच भाषणामध्ये सांगतात द फॉर्म ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मस्ट बी ॲप्रोप्रिएट टू अँड इन द सेम सेन्स ॲज द फॉर्म ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचं स्वरूप आणि प्रशासनाचं स्वरूप सुसंगत असलं पाहिजे, समान असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे, सुसंगत असलं पाहिजे. आणि मग बाबासाहेब कॉशन म्हणतात इट इज परफेक्टली पॉसिबल टू परवर्ट द कॉन्स्टिट्यूशन विदाउट चेंजिंग इट्स फॉर्म बाय merely चेंजिंग द फॉर्म ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. प्रशासनाचं स्वरूप बदलून संविधान विकृत करता येते, संविधान बदलण्याची गरज नाही. संविधानाला हात नाही लावणार, संविधानाचं गुणगान करणार, संविधानाची शपथ घेणार. संविधान आहे म्हणून मी प्रधानमंत्री होऊ शकलो हेही बोललं जाईल. आम्ही संविधानाचा आदर करतो, त्याच्याकरता स्पेशल सेशन्स आयोजित करतो पार्लमेंटचे, सगळं काही करू. परंतु स्टील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्सच्या माध्यमातून, प्रशासनिक निर्णयांच्या माध्यमातून संविधान विकृत केलं जाऊ शकतं. अँड टू मेक इट इनकन्सिस्टंट अँड अपोज टू द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन लेटर कायम आहे. एखादी प्रलेख वाचायचा असेल, एखादं पुस्तक वाचायचं असेल, एखादा काहीही वाचायचं असेल तर 2 प्रकारे वाचावं असं म्हटलं जातं, लेटर अँड स्पिरिट. इन लेटर अँड स्पिरिट, शब्द आणि भाव, शब्द आणि भाव. शब्द कायम ठेवून भाव मारले जातात. म्हणजे संविधानाचे शब्द जसेचे तसेच आहेत,
वी बिलीव्ह इन डेमोक्रेसी. वी बिलीव्ह इन डेमोक्रेसी. मोदी म्हणतात की नाही? सावरकर म्हणत होते की नाही? म्हणत होते सावरकर. नंतर भाऊ पुढे वी बिलीव्ह इन डेमोक्रेसी. परंतु तरीही आम्ही डेमोक्रेसीची हत्या करतो. कारण बिलीव्ह इन डेमोक्रेसी, जसं एक उदाहरण दिलं जातं ते सांगेन नंतर, परंतु हे अशा प्रकारे आहे आणि त्यामुळे संविधानाचे शब्द कायम ठेवून संविधानाचा प्राण मारला जाईल, कलेवर कायम राहील. ममी जीवन ममी ठेवता येते ना किती काळ, तसं ममीच्या रूपामध्ये आपलं संविधान कायम राहू शकेल. तर अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी ज्या ज्या काही चेतावणी आपल्याला दिलेल्या होत्या त्याच्याकडे आपण फार काही लक्ष दिलं नाही आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. रिसेंटली संविधान विषय आपला आहे, संविधान खंडित करणं, खंडित संविधान आणि विघटित होणारी लोकशाही. रिसेंटली ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो की त्याच्या आधारावर संविधानाचं विकृतीकरण, संविधानाला खंडित करण्याच्या प्रक्रिया कशा सुरू आहेत. 5 ऑगस्ट 2020 आठवतं का? काय 5 ऑगस्ट 370 2020 म्हटलं मी, ते 2019 आहे. 5 ऑगस्ट 2020 राम मंदिराचं भूमिपूजन झालं आणि ते त्याच दिवशी झालं ज्या दिवशी तुम्ही म्हणता. त्याची आठवण म्हणून 5 ऑगस्टला तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोथीपुराण पाहून, पंचांग पाहून काही तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नव्हता. तर 5 ऑगस्ट 2019ची आठवण म्हणून 5 ऑगस्ट 2020ला राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं. बरोबर आहे. आणि त्या भूमिपूजनाचे यजमान म्हणतात, म्हणजे हिंदूंच्या भाषेमध्ये यजमान म्हणतात. यजमान कोण होते? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. सहयजमान होत्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल. सहयजमान होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. बरोबर आहे. ही सर्व मंडळी होती. आता सेक्युलरिझम हा जर संविधानाचा एक फंडामेंटल प्रिन्सिपल असेल तर ही बिहेवियर सेक्युलर आहे का? ही बिहेवियर सेक्युलर आहे का? मी हिंदू धर्माचा विरोधक म्हणून हा प्रश्न विचारत नाही. मी एक भारतीय म्हणून, संविधानाला मानणारा म्हणून प्रश्न विचारतो. जर भारताचं संविधान धर्मनिरपेक्ष असेल, जर राज्य धर्मनिरपेक्ष असेल, स्टेट धर्मनिरपेक्ष असेल, जर प्रधानमंत्र्यांचं पद हे धर्मनिरपेक्ष असेल, मुख्यमंत्र्याचं पद हे धर्मनिरपेक्ष असेल, राज्यपालाचं पद हे धर्मनिरपेक्ष असेल, तर धर्मनिरपेक्ष संविधानाच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या धर्मनिरपेक्ष राज्याच्या धर्मनिरपेक्ष प्रधानमंत्र्याने एखाद्या अशा विशिष्ट धर्माला प्रोत्साहित करणाऱ्या कार्यक्रमाचं यजमानपद स्वीकारणं. त्याच्या आधी घटना घडलेल्या आहेत. कुंभमेळ्यात ऑफिस उघडलं होतं माहीत आहे. त्या केदारनाथाच्या गुहेमध्ये जाऊन समाधी लावली होती हेही आपल्याला माहीत आहे. पशुपतीनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा केलेली होती. या सगळ्या बिहेवियर्स या धर्मनिरपेक्ष संविधानाला पोषक आहेत, पूरक आहेत, न्यूट्रल आहेत की मारक आहेत? या सगळ्या तात्पुरत्या घटना आहेत. कोणी प्रश्न विचारला संविधान पार्लमेंटमध्ये. अशीच एक घटना लोहिया आणि नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्या काळात घडलेली होती पार्लमेंटमध्ये. आठवण म्हणून सांगतो तुम्हाला, मला आठवतं पण सांगतो. वेळ खूप होऊन राहिला का? नाही, कारण हे अवांतर गोष्टी येतात मध्ये मध्ये, आठवतात, सुसंगत आहेत म्हणून. अशीच एक घटना घडलेली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कारण संविधान सभा आपल्याला वाटतं की हिंदू कोड बिल वगैरेच्या काळामध्ये सगळं आपण पाहिलेलं आहे की काँग्रेस बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून, जीनाच्या दृष्टिकोनातून ही कधीही सेक्युलर नव्हती. ही हिंदुत्ववादी होती. त्याला सॉफ्ट हिंदुत्व म्हणायचे. डॉक्टर आंबेडकर गोलमेज परिषदेत म्हणत होते की
जर आम्हाला मताधिकार दिला नाही, आम्हाला विशेष अधिकार दिले नाही, तर सत्ता हिंदूंच्या हाती जाईल, जे कम्युनल आहे. सत्ता बहुमत कुणाचं आहे? हिंदूंचं आहे. सत्ता हिंदूंच्या हाती जाईल, जे कम्युनल आहेत. त्यामुळे आम्हाला संविधानिक आरक्षण संरक्षण आम्हाला त्याकरता पाहिजे की हिंदूंच्या बहुमताच्या आम्हाला संरक्षण, त्याच्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजे. आणि काँग्रेसमध्ये संविधान निर्माणाच्या वेळी काँग्रेसमध्ये अशा प्रकारचे हिंदुत्ववादी सक्रिय होते. त्याचं प्रतिनिधित्व डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पुरुषोत्तमदास टंडन, सेठ गोविंददास यासारखी मोठी मोठी मंडळी त्याचं प्रतिनिधित्व करत होती. आणि त्यामुळे मग काही गोष्टी वेगळ्या प्रकारे घडलेल्या आहेत. तर 5 ऑगस्ट म्हणजे ते मी सांगत होतो ते असं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असताना काशीला गेले आणि ब्राह्मणांचे पाय धुवून त्यांचं तीर्थप्राशन केलं. त्यांनी 200 ब्राह्मण उभे केले असं वाचलेलं आहे मी कुठेतरी, आणि त्या तीर्थप्राशन केलं वगैरे वगैरे. हा प्रश्न लोहियाने संसदेमध्ये उपस्थित केला आणि नेहरूंना माफी मागावी लागली. आय कंडेम दिस बिहेवियर. राष्ट्रपतीला काढू शकत नाही मी, परंतु आज कोणी पार्लमेंटमध्ये लोहिया आहे? कोणी विचारेल प्रश्न? कोणी विचारणार आहे का? 120 प्रतिनिधी आहेत म्हणतात अनुसूचित जातीचे. आकडा बरोबर असेल की नाही मला माहीत नाही. 120 प्रतिनिधी अनुसूचित जातीचे आहेत म्हणतात, जे काही असतील ते. चला, 13 ऑक्टोबर 2020 महाराष्ट्रातली घटना आहे. आमचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पत्र सेक्युलर आहे. हे पत्र संविधानिक आहे. संविधानाची शपथ त्यांनी घेतलेली आहे. संविधानाच्या संरक्षणाची शपथ त्यांनी घेतलेली आहे. आणि ते दुसऱ्या संवैधानिक पदी असलेल्या मुख्यमंत्र्यांना विचारतात, आप कब से सेक्युलर हो गए? आपने कब से हिंदुत्व को त्याग दिया? संविधानाला हात न लावता संविधान मारता येतं की नाही? काही बदललं का? संविधानातला एखादा शब्द बदलला का? संविधानातला एखादा शब्द बदलला का? संविधानातला एकही शब्द बदललेला नाही. संविधान तर डॉक्युमेंट आहे ना. काय करेल संविधान? जोपर्यंत संविधानाला मानणारा भारतीय जागृत होऊन या संबंधी प्रश्न उपस्थित करणार नाही, भारतीय म्हणतो मी, याच्यावर शरद पवारने टीका केली निश्चितच, परंतु ती टीका पॉलिटिकल म्हणून बाजूला सहज सारली जाते. पॉलिटिकल आहे, त्या विरोध करणं त्यांचं कामच आहे ना. राज्यपालाने काही बोललं तर विरोध करणं कोणा? शरद पवाराचं तेवढंच काम आहे शरद पवारला, बाकी काय आहे? आणि BJPने काही बोललं तर ते राजकारणच करतात. म्हणजे एक सत्ताधारी पक्ष करतो ते राजकारण नसतं, विरोधी पक्ष करतो ते राजकारण नसतं. कोणत्याही प्रश्नाचं भांडवल सत्ताधारी करतो ते राजकारण नसतं. नक्षलवाद्याने मारलं तर ती हिंसा होते, पण राज्याने मारलं एखाद्या आंदोलनात 10-5 लोकांना तर त्याला हिंसा नाही म्हणत. गोध्रामध्ये काही हजार मुसलमान मारले, त्याला हिंसा म्हणली जाईल का? नाही म्हणणार त्याला, आपण म्हणू वाटल्यास, परंतु बाकीचे करतात ते हिंसा असते. तर अशा प्रकारे हे कोश्यारी आहेत. नुकतंच योगी आदित्यनाथच्या सरकारने अध्यादेश जारी केलेला आहे लव जिहाद. लव जिहाद काय म्हणतो? लव जिहाद सिंपल आहे की लग्नाच्या आधी जर कोणी धर्मांतर करून लग्न करत असेल, म्हणजे हे मुसलमानांच्या बाबतीत आहे, लग्न करत असेल तर ते अवैध मानलं जाईल आणि 10 वर्षाची शिक्षा होईल त्याच्याकरता. डिटेल अजून अवेलेबल झाले नाहीत. कालच्या पेपरला छोटीशी बातमी होती. त्याचवेळी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे. मागचे अलाहाबाद हायकोर्टाचे 2 निर्णय रद्द करून हा 3रा निर्णय, 2 मागचे अलाहाबाद हायकोर्टाचे निर्णय याच संबंधातले, ज्यांनी म्हटलं होतं की लग्नासाठी धर्मांतर केलं जात असेल तर धर्मांतरही अवैध आणि लग्नही अवैध आहे. असे 2 निर्णय अलाहाबाद हायकोर्टाचे होते. आता काल परवा 2 न्यायाधीशाच्या खंडपीठाने जो निकाल दिला, त्यात एक मुसलमान आहे, एक हिंदू आहे, त्यांनी असा निकाल दिला, लग्न ही वैयक्तिक बाब आहे. आमच्यापुढे हिंदू उभा आहे की मुसलमान उभा आहे आम्हाला माहीत नाही. दोन सज्ञान लोक उभे आहेत आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आम्हाला लग्न करायचं आहे, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही.
संविधानाच्या अनुच्छेद 21ने त्यांना हा निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि हा विवाह अवैध आहे हे सरकार तर नाहीच, न्यायालयही घोषित करू शकत नाही. हा कायदा आणि सर्व उच्च न्यायालयाचा अलाहाबाद हायकोर्टचा निर्णय जुळतं का? पण तरीही कायदा झाला, तरीही राज्यपालाने सही केली, तरीही अध्यादेश काढण्यात आला आणि त्याचाच मध्य प्रदेशामध्ये होईल, काही हरियाणामध्ये होईल, कर्नाटकामध्ये होईल. हे जे सुरू आहे हे सर्व जे सुरू आहे हे या पद्धतीने सुरू आहे. याचा विचार, याला मी रिसेंट घटना तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आणि मग अर्णब गोस्वामीचं प्रकरण, काय प्रकरण आहे? येस प्लीज बोला ना, काही तुम्ही आत्महत्येमध्ये बोला. हां नाही, आत्महत्येच्या केसमध्ये त्याला आहे. त्यानं हत्या केली, त्याच्यावर आरोप आत्महत्येच्या आहे. केस. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. बरं. परंतु एक माध्यमांचा एक हे असल्यामुळे, प्रमुख असल्यामुळे सगळे माध्यम एक झाले. नाही, माध्यमांचा सपोर्ट नाही आहे त्याला. नाही पाहिजे. बरं, मी त्याला दुसऱ्या पद्धतीने मांडू इच्छितो तुम्हाला. अर्णब गोस्वामी यांच्या टी व्हीचं नाव काय? रिपब्लिक टी व्हीचे सर्व अर्णब गोस्वामी. आणि मग अर्णब गोस्वामी हे भारतामध्ये ज्याला रवीश कुमार गोदी मीडिया म्हणतात, म्हणजे राज्यकर्त्यांनी दत्तक घेतलेली मीडिया, राज्यकर्त्यांच्या मांडीवर बसलेलं माध्यम, गोदी मीडिया. म्हणजे दोन तुम्ही पाहत असाल कधी कधी, मी कधी पाहत नाही रिपब्लिक टी व्ही आणि इकडे इंग्रजीमध्ये आहे टाइम्स नाव. दोन चॅनल्स आणि प्रसिद्ध चॅनल्स आहेत. तर अर्णब गोस्वामीला अटक झाली होती ती आत्महत्या प्रकरणामध्ये, आत्महत्येला प्रेरित केल्याच्या प्रकरणामध्ये अटक झाली. महाराष्ट्रामध्ये त्यांना जामीन नाकारला झाला. रात्री केव्हा तरी त्यांनी जामिनासाठी अर्ज केला, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने तो अर्ज स्वीकारला आणि दुसऱ्या दिवशी लगेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिलं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिलं. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. पहिली प्रतिक्रिया अशी आहे की अर्णब गोस्वामीच का? बाकीच्यांनी तर हजारो लोकांनी अशा याचिका दाखल केलेल्या असतील. त्यांना नाही जमानत, वरवरा रावला जमानत नाही मिळाली, आनंद तेलतुंबडेला जमानत नाही मिळाली, सुधा भारद्वाजला जमानत नाही मिळाली. मग अर्णब गोस्वामीच का? म्हणजे मग सरकारला जे प्रिय आहे त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयही दखल घेऊन निर्णय देते, हा एक आरोप. पण त्याच्याही पेक्षा गंभीर आरोप आहे शरद बोबडेंनी या प्रकरणामध्ये जे विधान केलं त्या संबंधात. शरद बोबडे म्हणतात की अनुच्छेद 32चा वापर कमीत कमी व्हावा असा प्रयत्न सर्वोच्च न्यायालय करणार आहे. तुम्ही वाचलं की नाही मला माहीत नाही. आता अनुच्छेद 32 काय आहे? अनुच्छेद 32चाही एक इतिहास आहे. अनुच्छेद 32 म्हणतो फंडामेंटल राईट्समध्ये आहे आणि अनुच्छेद 32 असं म्हणतो की या भागामध्ये जे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत, हे लक्षात ठेवा की मूलभूत हक्क हे राज्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे राज्याच्या विरुद्ध याचा अर्थ असा की याच्यावर राज्य अतिक्रमण करते. जिवंत राहण्याचा हक्क कोणाच्या विरोधात आहे? पोलिसांनी गोळी मारू नये म्हणून आहे, नाही का? बाकीच्या कोणी मारली तर फौजदारी कायदा आहे. परंतु आर्टिकल 21 कशा करता आहे की राज्याने कोणाचेही प्राण हरण करू नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क कोण हिरावून घेतं? राज्य हिरावून घेतं ना. राज्यच म्हणतं बंद करा तुमचं चॅनल, बंद करा तुमचा पेपर. म्हणजे मग त्याला म्हणतात फंडामेंटल राईट्स हे राज्याच्या विरुद्ध हक्क आहे. आणि मग
राज्य अर्थात विधायिका म्हणजे संसद विधानसभा किंवा कार्यपालिका प्रशासन जर या अधिकारावर अतिक्रमण करत असेल तर नागरिकांना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या विरुद्ध न्याय मागण्याचा हक्क आहे. अनुच्छेद 32 याच्याकरता आहे. सर्वच मूलभूत हक्क ज्युडिशिएबल आहे. न्यायालयात जाऊन दाद मागता येते. कोणाच्या विरोधात? याने माझ्या घराची भिंत पाडली याच्यासाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहात का? पण सरकारने पाडली तर सरकारच्या विरोधात जाणार की नाही? अनधिकृत कब्जा केला सरकारच्या विरोधात जाणार की नाही? आणि म्हणून मग अनुच्छेद 32 त्याचा इतिहास मोठा आहे. अनुच्छेद 32चा सायमन कमिशन पासूनचा इतिहास आहे त्याचा, तो मी या ठिकाणी मांडणार नाही. परंतु हे जे विधान आहे हे विधान डेंजरस आहे. डेंजरस आहे याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो. 2017ला सर्वोच्च न्यायालयाचाच एक निर्णय आला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असं म्हणतो, स्पष्टपणे लिहिलेला आहे, वी आर द गार्डियन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सर्वोच्च न्यायालय आणि 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाचा निर्णय आहे. हा सर्व मताचा निर्णय आहे. कोणी या निर्णयाला विपरीत म्हटलेलं नाही आहे. वी आर द गार्डियन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, वी आर द प्रोटेक्टर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि त्या न्याय निर्णयामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की संसदेला संविधानात संशोधन करण्याचा अधिकार आहे. डॉक्टर आंबेडकरांनीच दिलेला आहे. संविधानाच्या माध्यमातून बदल करण्याचा अधिकार, संशोधन करण्याचा अधिकार आहे. परंतु संसदेला संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार नाही. कारण बेसिक स्ट्रक्चर बदलणं याचा अर्थ संविधान नष्ट करणं असा होतो. आणि संविधान निर्मात्यांनी संविधान नष्ट करण्याचा अधिकार पार्लमेंटला दिला असेल हे आम्हाला मान्य करणं शक्य नाही. त्यामुळे पार्लमेंटलाही बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. कोण म्हणतं? सर्वोच्च न्यायालय म्हणतं. आणि या बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय काय आहे? या बेसिक स्ट्रक्चरमध्ये 5-6 गोष्टी आहेत. त्याचा फक्त उल्लेख करतो मी, कारण याविषयी कधीतरी विस्ताराने मांडणी करता येईल. सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे कोणतीही पार्लमेंट असं म्हणू शकणार नाही की आम्ही संविधानापेक्षा श्रेष्ठ आहोत. ती कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. राष्ट्रपती असो, सर्वोच्च न्यायालय असो, पार्लमेंट असो, नाही, दे आर ऑल द क्रिएशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे सर्व संविधानाची निर्मिती आहे. निर्मिती निर्मात्यापेक्षा श्रेष्ठ होईल का? निर्मिती निर्मात्यापेक्षा श्रेष्ठ व्हावी का? कधीच होणार नाही. आणि त्यामुळे सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, रिपब्लिकन अँड डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कधीच बदलता येणार नाही. म्हणजे डेमोक्रेसी, गणराज्य, लोकशाही गणराज्य, संविधान जिवंत आहे तोपर्यंत कधीही तुम्हाला बदलता येणार नाही. त्या ठिकाणी कोणतीही दुसरी व्यवस्था तुम्हाला आणता येणार नाही. सेक्युलर कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचं धर्मनिरपेक्ष चारित्र्य बदलता येणार नाही. म्हणजे सेक्युलरिझम हा आता बेसिक स्ट्रक्चरचा भाग झाला. फक्त प्रिन्सिपल नाही आहे ते, इट इज अ पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर. तरीही जर मोदी राम मंदिराचं भूमिपूजन करत असतील तर कोणी याचिका दाखल नाही केली त्याच्या विरोधात. सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं कमीत कमी कळलं असतं असं आपल्याला. कोणी याचिका दाखल नाही केली, कोणाला गरज वाटली नाही. कारण आपण त्या राम मंदिराच्या भूमिपूजनाला, आपण म्हणजे भारतीय, आपण त्या राम मंदिराच्या भूमिपूजनाला धर्माच्या चष्म्यातून पाहतो, संविधानाच्या चष्म्यातून नाही पाहत आपण त्या घटनेला. लक्षात येतं का मी काय बोलतोय ते? आपण त्या घटनेला कसं पाहतो? आपण त्या घटनेला धर्माच्या याच्यातून पाहतो. आणि मग आमची मुख्यमंत्री असेल आणि तिने बुद्ध धर्माचा कार्यक्रम आयोजित केला तर आम्हाला आनंद होईल की नाही? मग आम्ही नाकारू का ते?
ते सेक्युलर आहे मुख्यमंत्री, एका धर्माच्या कार्यक्रमाला तिने जाऊ नये म्हणता येईल का? त्याने जाऊ नये असं म्हणू शकू का आपण? म्हणून आपण राम मंदिराकडे कसं पाहतो? धर्माच्या चष्म्यातून पाहतो, संविधानाच्या चष्म्यातून पाहत नाही. आणि संविधानाच्या चष्म्यातून भारतीय म्हणून जर पाहिलं असतं तर एखाद्या भारतीयाने निश्चितपणे याला चॅलेंज केलं असतं. परंतु ते हिंदू धर्माचं आहे ना, जाऊ द्या ना, आपल्याला काय, बाबरी मशीद पाडली ना, मुसलमानाची पाडली ना, आपलं विहार थोडंच पाडलं, आपलं विहार थोडंच पाडलं, मुसलमानाची मस्जिद पाडली ना, जाऊ द्या. आणि मग मुसलमान म्हणतो अरे वो उनका विहार गिरा दिए ना, हमको क्या करना है, हमारे बाबरी मस्जिद के समय तो कोई नहीं आता हमारे साथ में. आपण गोष्टींना धर्माच्या चष्म्यातून पाहतो, जेव्हा की सेक्युलरिझम इज ए पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सेपरेशन ऑफ पॉवर्स, ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर, सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे. आणि मग पार्लमेंट आणि ज्युडिशियरीमध्ये सतत संघर्ष सुरू असतो की तुम्ही आमच्या कारभारात हस्तक्षेप करता असं पार्लमेंट म्हणते आणि तुम्ही आमच्या कारभारात हस्तक्षेप करता असं न्यायालय म्हणते. एखाद्या वेळी एखादा निर्णय दिला, एखादा रस्ता दुरुस्त नाही झाला, हायकोर्टाने म्हटलं कॉर्पोरेशनला की तुम्ही हे करा, हे पॉलिसी मॅटर आहे, तुम्ही हस्तक्षेप करू नये असं म्हणू शकते, तुमचं नाही आहे, तुम्ही निर्णय. किंवा मग एखाद्याची अपॉइंटमेंट करायची असेल जजची तर पार्लमेंटला, पार्लमेंट सुप्रीम की सर्वोच्च न्यायालय सुप्रीम, म्हणजे हा वाद दोघांमध्ये सुरू आहे. परंतु यात महत्त्वाची बाब अशी आहे, एक्झिक्युटिव्ह सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे. एक्झिक्युटिव्हला संविधानाचं पूर्ण संरक्षण असतानाही एक्झिक्युटिव्ह जेव्हा लेजिस्लेचरला सरेंडर होते, सत्तेला सरेंडर होते, तर तो संविधानाचा अधिक्षेप आहे. आजची एक्झिक्युटिव्ह जी आहे ही सत्तेला सरेंडर झालेली आहे, कोणाचीही असो. पूर्वीची होती, एक्झिक्युटिव्हने कधी आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केलं नाही. सांगा अशी उदाहरणं, अपवाद असतील 1-2 IAS ऑफिसर्स, पण बाकी कोणी असं म्हटलं नाही की अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन आय विल नॉट इम्प्लिमेंट इट. आहे असं एखादं उदाहरण? आणि तरीही बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे की एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी आर द सेपरेट थिंग्स, आर द सेपरेट थिंग. फेडरल कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधान हे संघीय संविधान आहे आणि ते कायम राहावं. आणि म्हणून GST विषयी राज्य म्हणतात की दॅट इज अवर राईट, तुम्ही आमच्या ह्याच्यात. म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणतं की CBI आमच्या राज्यात आमच्या अनुमतीशिवाय येणार नाही. का म्हणू शकतं महाराष्ट्र असं?